आणि आता बातमी आहे सांगलीतून। सांगली जिल्हा परिषदेत भाजप, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष जर एकत्र आले तर सहज सत्ता येऊ शकते। पण शिंदेची शिवसेना त्यांचा प्लान काहीसा वेगळा दिसतो। शिंदेची शिवसेना एका जुन्या प्रकरणाचा वचपा काढण्याच्या बेतात दिसते। तसं झालं तर भाजपला एकटं पाडून शिवसेना वेगळा मार्ग अवलंबणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। एका लुगड्याने म्हातारी होत नाही बाई। अनेक पंचायत समिती अशा आहेत की जिथं निर्णायक भूमिकेत शिवसेना आहे। त्यांनी स्वीकारलं की आती तिथं माती झालेली आहे। सोयीस्कररित्या भारतीय जनता पक्ष हा त्यांची भूमिका ठरवत असतो। शिंदेच्या शिवसेनेचे पहिल्या फळीतले शंभूराज देसाई हा इशारा देतायत भाजपला। शंभूराज देसाईंनी हा इशारा दिलाय सांगली महापालिका निवडणुकीतल्या निकालानंतर। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या। भाजप मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेऊन सत्तेत बसण्याचं स्वप्न बघताय। सांगली जिल्हा परिषदेत भाजपला 16, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 6, शिंदेच्या शिवसेनेला 7, काँग्रेसला 11, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 18, शिवसेना ठाकरे गटाला 1 तर रयत क्रांती संघटनेला 1 आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला 1 जागा मिळाली आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीत केवळ एका जागेचा फरक आहे। राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे एकूण 30 सदस्य होतात, तर महायुतीकडे 31 म्हणजे बहुमताची संख्या आहे। पण सध्या दिसतंय तितकं सोपं गणित नाही, कारण निवडणुका वेगवेगळ्या लढल्या आणि इथे भाजप पाहत असलेल्या सत्तेच्या स्वप्नाला सुरुंग लागलाय। भाजपने शिवसेना शिंदे गटाला सन्मानजनक जागा आणि वागणूक दिली नसल्याने शिंदे सेनेने वेगळी भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे। यातूनच भाजपचे सांगलीतील गणित बिघडले आहे। यातूनच शंभूराज देसाई यांचा राग दिसून येत आहे। एका लुगड्याने म्हातारी होत नाही बाई, ही आपली मराठीतली म्हण आहे। ठीक आहे, महापालिकेला त्यांना वाटलं ते त्यांनी केलं आहे ना। आता नगर जिल्हा परिषद आहेत, अनेक पंचायत समिती अशा आहेत की जिथं निर्णायक भूमिकेत शिवसेना आहे। म्हणजे त्यांनी स्वीकारलं की आती तिथं माती झालेली आहे, हे स्वीकारलं ना त्यांनी। याचा अर्थ म्हणजे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला ना की त्यांच्या लोकांकडनं जिथं काय आतीपणा झाला तो योग्य नव्हता, हे सुद्धा दादांनी स्वीकारलं मोठ्या मनानं। चांगली गोष्ट आहे। काय झालंय मी तुम्हाला सांगतो। आता सोयीस्कररित्या भारतीय जनता पक्ष हा त्यांची भूमिका ठरवत असतो। एकदा मागं ठरलं होतं महापालिकेच्या निवडणुकीत, नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रयत्न करा स्थानिक नेत्यांनी, जिल्ह्यातल्या समजा जे पालकमंत्री आहेत, जे संपर्क मंत्री आहेत, त्यांनी महायुती करायचा प्रयत्न करा। पण समजा नाही झाली महायुती तर टोकाची भूमिका कुणी घेऊ नका, हे राज्य समन्वय समितीमध्ये ठरलेलं आहे। पण ते पाळलं गेलं, आमच्या बाजूनं पाळलं, समोरच्या बाजूनं पाळलं गेलं नाही। सांगलीची जबाबदारी भाजपकडून चंद्रकांत पाटलांवर देण्यात आली आहे। शंभूराज देसाईंनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता भाजपकडून गोंजारण्याचे प्रयत्न सुरू आहेत। शंभूराज देसाई हे माझे मित्रही आहेत, माझे नेतेही आहेत, आणि त्यामुळे मित्राला काही बोलता येतं तसं ते बोलले असतील। मला त्याचा राग बिलकुल नाही। तुमच्या मतं खाण्यामुळे, तुम्ही मतं घेण्यामुळे बीजेपीचे उमेदवार पडले, 2 तुमचे आले। आता हे तुमचं आणि आमचं म्हणणंही मनाला त्रास देणार आहे। आपण माहिती म्हणून एकत्र, पण 2 आले। मग त्या 2ला घेऊन इक्वल झाल्यामुळे आपण सरकार बनवायचं ठरवलं का, तर 41 झाले असते, मग उपमहापौर तुम्हाला देणारच होतो। तेवढ्यात अजितदादांकडून निरोप आला, म्हणजे अजितदादा जाण्याच्या आदल्या दिवशी हे बोलणं झालं की मी माझे 16 देतो। आता आम्ही ते 16 घ्यायचे का तुमचे 2 घ्यायचे, तर आम्ही त्या 16ला हो म्हटलं, आणि 16 असल्यामुळे त्यांना उपमहापौर पद दिलं, तुम्हाला देता आलं नाही। पण त्या 2 जणांना, ते दोघेही बीजेपीचे डायरेक्ट ऍक्टिव्हिस्ट, पदाधिकारी, बावडेकर तर 4 वेळा बीजेपीच्या तिकिटावर नगरसेवक झालेले आहेत। सांगली महापालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आली। भाजपचा महापौर झाला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उपमहापौर झालाय। आता जिल्हा परिषदेत भाजप वगळता सर्व पक्ष एकत्र येण्याची तयारी करतायत। शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली।